आम्हाला जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे, पण काय करावं याचा मार्ग दिसतच नाही, किंवा आम्ही संकटात आहोत, संकटातून बाहेर कसं पडावं याचा सुद्धा मार्ग आम्हाला दिसत नाही. आजूबाजूने खूप संकट आले आहेत, संकट आमचा पिच्छा सोडतच नाही. तर त्यासाठी तुम्ही अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा. काय करायचं मंडळी, सध्या सप्ताह चालू आहे, म्हणजे येत्या 15 एप्रिल 2026ला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आली आहे. या निमित्त अनेक केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा घरामध्ये अनेकांची पारायण चालू आहे. मग अशा वेळी काय करावं, तर तुमच्या आजूबाजूला जिथेही श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल किंवा मठ असेल तिथे जावं. जाताना एक अगरबत्ती, यासोबत खडीसाखर आणि एक नारळ न्यायचा आहे. नारळात पाणी असणं आवश्यक आहे. शक्य झाल्यास मंदिरात जायचं, महाराजांना मुजरा करायचा, नमस्कार करायचा आणि तुमच्या हातातलं नारळ, अगरबत्ती आणि खडीसाखर ते ठेवताना तुमचं काही संकट आहे किंवा तुम्ही काही अडचणीत आहात किंवा तुम्हाला काहीतरी करायचं आहे पण काय करावं यात मार्ग दिसत नसेल, तर हे महाराजांना सांगा. लवकरात लवकर महाराज तुमच्यापर्यंत जेही मार्ग तुम्हाला दिसत नसतील, अडचणी असतील, संकट असतील, यातून काही ना काही मार्ग तुम्हाला अगदी स्वप्नात येऊन किंवा कुणाच्या द्वारे तुम्हाला लवकरात लवकर दाखवतील आणि तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. अतिशय साधा प्रभावी उपाय आहे. निश्चित येत्या पुण्यतिथीच्या आधी तुम्हाला शक्य झाल्यास हा उपाय अवश्य करावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.